ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद पहिला, अध्याय दुसरा, भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य। श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षाने सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला। त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नांचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली। कोणतेही लौकिक वैदिक कर्म नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले, तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांनी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले। अशा सर्व चराचरांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो। अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसाररूप अंधारातून बाहेर पडून इच्छिणाऱ्या आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले, त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो। पुरुष श्रेष्ठ नरनारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठन करावे। ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे, कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे। त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते, ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते। तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो। धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंताच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल, तर ते धर्म पाल म्हणजे केवळ श्रमच होय। धर्माचे फळ मोक्ष आहे। धन प्राप्ती धर्माची सार्थकता नाही। धन धर्मासाठी आहे। भोगविलास हे धनाचे फळ मानलेले नाही। भोगविलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे, तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे। जीवनाचे फळ म्हणजे तत्व जिज्ञासा कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे। तत्ववेत्ते लोक ज्ञाता, जाणणारा आणि ज्ञेय हे जाणावयाचे ते या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात। त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा, तर कोणी भगवंत असे म्हणतात। श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात। हे ऋषींनो, म्हणूनच मनुष्यांनी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल, त्यांची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता होय। म्हणूनच एकाग्र चित्ताने भगवत वत्सल भगवंताचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे। विवेकी पुरुष ज्या भगवंताच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनासाठी गाठ तोडून टाकतात, त्या भगवंताच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही। हे ऋषींनो, पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने, महापुरुषांनी सेवा केल्याने, श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होते। भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत। संतांचे सुहृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात। श्रीमद भागवत किंवा भगवंतांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळ अशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी स्थिरस्थायी प्रेम निर्माण होते। तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणांचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणमध्ये स्थिर तसेच निर्मळ होते। या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवान तत्वांचा अनुभव येऊ लागतो। हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते। म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते। प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका
अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही 3 नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्याचे परमकल्याण सत्वगुणांचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरींपासूनच होते. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्यापेक्षाही अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्याहीपेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच परब्रह्म दर्शन करून देणारा आहे. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नाहीत, तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंश अवतार यांचेच भजन करतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात, कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहेत. यज्ञाचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णासाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा ज्यांनी ही प्रपंच दृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही, अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. हे 3 गुण त्यांच्या मायेचा विलास आहेत, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन आहेत. अग्नी वस्तुता एकच असली तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रगट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. भगवंतच सूक्ष्म, भूत, तन्मात्रा, इंद्रिय आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव योनी निर्माण करतात आणि त्या भिन्न भिन्न जीवात प्रवेश करून त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशु, पक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात. अध्याय 2 समाप्त. हरिओम तत्सत.